प्रभाग क्रमांक 20 मधील पाण्यासंबंधित समस्यांबाबत त्रस्त नागरिकांशी नाशिक रोड महानगरपालिकेत केले तीव्र ठिय्या आंदोलन। नाशिक रोड येथील प्रभाग क्रमांक 20 मधील नागरी समस्या त्वरित सोडवाव्यात या मागणीसाठी प्रबुद्ध मित्र मंडळ संघदीपा महिला मंडळातर्फे ॲडव्होकेट तुषार रमेश दोंदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महापालिकेच्या नाशिक रोड विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। भारत खैरनार, विजय साळवे, मंजू पवार, नाना गांगुर्डे, रमेश दोंदे, विवेक बर्वे, विल्सन साळवी, विवेक बर्वे, आतिश तटकरे, स्वप्नील साळवे, आबा खैरनार, प्रवीण कांबळे, मनीष नेतावटे, रोहित खैरनार, समीर चंपट, विजय सोरटे, विलास गांगुर्डे, लता गांगुर्डे, अनुसया खैरनार, वैशाली गांगुर्डे, ज्योती खैरनार, वंदना गांगुर्डे, सुशीला खैरनार, छाया भालेराव, सुषमा शिरसाट, रेखा भालेराव, सुरेखा शेजवळ, मीना दोंदे, नंदा साळवे, सरला साळवे, लता जाधव, दुर्गा तटकरे, नंदा नेतावटे, नैना खरे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला। प्रशासन अधीक्षक कैलास अहिरे यांना याबाबत निवेदन देण्यात आले। निवेदनाचा आशय असा होता की प्रभागातील विज्ञान हाऊसिंग सोसायटी व अंबा अंबिका सोसायटी, इंदिरा सोसायटी, विजयनगर सोसायटीमध्ये पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे। अधिकाऱ्यांना फोन केल्यावर ते टँकर पाठवण्याचे केवळ आश्वासन देतात, इतर कारणे देऊन उडवाउडवीची उत्तरे देतात। प्रभागात स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून नियमित स्वच्छता केली जात नाही। रस्त्यांची 2 वर्षांपासून दुरावस्था आहे, त्यामुळे अपघात होत आहेत। औषध फवारणी व धुराळणी होत नसल्याने डासांची समस्या निर्माण झाली आहे। रामनगर परिसरात 2 समाज मंदिरे असून त्यांची नियमित देखभाल व स्वच्छता होत नाही। रामनगर भागातील सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता केली जात नाही, कचरा उचलला जात नाही, त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे। तर डेंग्यूचा धोका वाढलाय। महापालिकेने त्वरित उपाययोजना करावी यासाठी तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले। नमस्कार, मी ॲडव्होकेट तुषार रमेश दोंदे, प्रभाग क्रमांक 20 मधील समाजसेवक। गेल्या 2-3 वर्षापासून पाण्याचे खूप प्रॉब्लेम असतात। मी विभागीय अधिकारी असो, पाणी पुरवठा अधिकारी असो, त्याच्यानंतर म्हणून अधिकारी असतील, त्यांना कित्येक वेळा फोन करणं, पावसाळ्यात सुद्धा टँकर ते पाठवतात, कधी कधी फोन उचलती नाही। 2 टाइम पाणी येतं तर 2 महिलांना 2 वेळेस 2-3 हांडेच पाण्याचे भरले जातात। पाण्यामुळे इतके त्रस्त झालेले आहे। माझा परिसर विज्ञान हाऊसिंग सोसायटी असेल, अंबा अंबिका सोसायटी असेल, रामनगर असेल, विजय सोसायटी असेल, आजूबाजूच्या दत्त मंदिर परिसराला एकदम कमी दाबाने पाणी पुरवठा होतो आणि अधिकाऱ्यांना फोन केले तर ते उचलती नाही। असे उडाउडीची उत्तरे देता का पंपिंगचा प्रॉब्लेम आहे, इकडून पाण्याचा कमी पुरवठा होतो, तुम्हाला टँकर पाठवतो। आता उन्हाळ्यात पण टँकर पाठवता, पावसाळ्यात पण टँकर पाठवता, हिवाळ्यात पण टँकर पाठवता आणि योगायोगाने नाशिक जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडलेला आहे तरी पाण्याची टंचाई भासते। म्हणजे ही जाणून बुजून असा ह्या परिसरावर अन्याय केल्यासारखा दिसून येते। आणि अजून दुसरा प्रॉब्लेम असं का कर्मचारी महापालिकेचे साफसफाईला येत नाही। तिथे माझ्या इथे 2 समाज मंदिर असून 1 सार्वजनिक शौचालय आहे। अधिकारी कर्मचारी तिथे कधी फिरकती नाही। त्यांना वेळेवर फोन जरी केला तर म्हणता का दिवसाआड कर्मचारी येतो, तर मग परिसरात घाण का इतकी, प्रशासन याची दखल घेत नाही। म्हणून या ठिकाणी मी आज मोर्चा महापालिकेवर नाशिक रोड विभागीय कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेलो आहे। याच्यातून यांनी दखल घ्यावी, नाही तर याच्यानंतर या महापालिकेवर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारण्यात येईल, याची महापालिकेने दखल घ्यावी। जय शिवराय, जय भीम। थांबतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.